बऱ्याच जणांची गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते, पण गुरुचरित्र पारायण करण्यासाठी असणारे नियम आणि लागणारे वेळ यामुळे बऱ्याच जणांची इच्छा असूनही ते गुरुचरित्राचे पारायण करू शकत नाहीत. गुरुचरित्रातील बरेचसे अध्याय हे मोठे आहेत, त्याचबरोबर रोज किती अध्याय वाचावे हे ठरलेले आहे. ज्यावेळी आपण गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळी रोजचे अध्याय त्या दिवशी वाचून झालेच पाहिजेत. तर रोज यासाठी 2 ते 2.5 तासांचा कालावधी लागतो, कधीकधी 3 तासाचा देखील कालावधी लागतो. त्यामुळे बऱ्याच जणांची इच्छा असूनही ते गुरुचरित्र पारायण करू शकत नाहीत. काहींची लहान मुले असतात किंवा इतर काही कामे असतात, काही जण जॉब करतात, कामासाठी बाहेर जावेच लागते. त्यामुळे इच्छा असूनही आपण गुरुचरित्र पारायण करू शकत नाही. मग यासाठी काय पर्याय असेल तर यासाठी आपल्याला एक चांगला पर्याय आहे, तो म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण. आपण गुरुपौर्णिमेनिमित्त संक्षिप्त गुरुचरित्राचे 21, 11, 9, 7 किंवा 5 असे संकल्पयुक्त संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करू शकतो. मग आपण संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण कसे करावे, कधी करावे, यासाठी कोणते नियम आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत. संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथामध्ये एकूण 7 अध्याय आहेत. यातील अध्याय खूप मोठे नाहीत, त्यामुळे हा पूर्ण ग्रंथ वाचण्यासाठी पाऊण तासांचा कालावधी लागतो. हे तुमच्या वाचनाच्या स्पीडवर अवलंबून आहे, कारण तुमचे जर वाचन फास्ट असेल तर तुमचे पाऊण तासात होऊन जाईल, आणि जर तुमचा वाचनाचा स्पीड स्लो असेल तर तुम्हाला हा ग्रंथ वाचण्यासाठी 1 तासाचा कालावधी लागू शकतो. 1 तासामध्ये तुमचा पूर्ण ग्रंथ वाचून होईल. ग्रंथ वाचताना आपण लवकर वाचून संपवायचे म्हणून आपण फास्ट वाचू नये, तर आपण प्रत्येक शब्दाचा, ओळीचा अर्थ समजून घेऊन पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा ग्रंथ वाचावा. त्याचबरोबर हा ग्रंथ वाचताना मनातल्या मनात न वाचता आपल्याला ऐकू येईल अशा आवाजात आपण वाचायचं आहे. गुरुचरित्र ग्रंथाला 5वा वेद म्हटले जाते, त्यामुळे त्यातील प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ अतिशय महत्त्वाची आहे. असे शब्द, स्रोत, मंत्र यांचे व्हायब्रेशन आपल्या घरात पसरले तर आपल्या घरामध्ये त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. आपल्या घरात काही वास्तुदोष असतील, निगेटिव्ह एनर्जी असेल, तर आपण या ग्रंथाचे पारायण केल्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी, वास्तुदोष निघून जातील. यासाठी आपण आपल्या घरात ज्या काही सेवा करतो, मंत्र स्तोत्र म्हणतो, त्या किमान स्वतःला ऐकू येतील अशा आवाजात आपण ते वाचावे. त्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. आपण जर संकल्पयुक्त 21 संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करणार असाल तर तुम्ही 20 तारखेपासून सुरू करू शकता. तर आपल्याला रोज पूर्ण ग्रंथ वाचायचे आहेत, म्हणजे आपल्याला पूर्ण 7 अध्याय वाचायचे आहेत. ते 1 तासामध्ये आपले होऊन जाईल. तर यासाठी पूजा मांडणी करावी लागते का? पूजा मांडणी करणे आवश्यक आहे, आणि नसेल तुम्हाला करायची तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करू शकता. जर तुम्ही संकल्पयुक्त संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करणार असाल तर तुम्हाला पूजा मांडणी करणे आवश्यक आहे. पूजा मांडणी करूनच आपण संकल्प करायचा आहे आणि मग आपण पारायण करायचे आहे. यासाठी आपल्याकडे दत्त महाराजांचा फोटो असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्याला कलशाची मांडणी करणेही आवश्यक आहे, आणि कलश जर मांडायचे नसेल तर आपण फोटोसमोर एक नारळ ठेवून पूजा मांडणी करू शकता. जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो नसेल तर तुम्ही चौरंग किंवा पाट घेऊन त्यावर एक पिवळ्या रंगाची कापड अंथरून त्यावर थोडेसे तांदूळ ठेवावे आणि त्यावर एक सुपारी ठेवून तेच दत्त महाराज म्हणून आपण त्याची पूजा करायची आहे. तुम्ही जर कलशाची मांडणी करणार नसाल तर एक नारळ आपण तेथे पुजायचा आहे. संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत तुम्ही वाचू शकता. दुपारी 12 ते 12:30 वेळेत तुम्ही हा ग्रंथ वाचायचा नाही. बऱ्याच जणांच्या मनात आता प्रश्न निर्माण होईल की आम्हाला तर संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करायचे आहे, पण आम्हाला ह्या वेळेत वाचणे शक्य होत नाही. सकाळी जरी वेळ असला तर आम्हाला इतर कामे असतात आणि त्यानंतर आम्ही ऑफिसला जातो आणि दिवसभर आम्हाला शक्य होत नाही, तर आम्ही सायंकाळी आल्यानंतर वाचू शकतो का? हो, तर वाचू शकता. तुम्ही सायंकाळ आल्यानंतर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन करू शकता. पण यासाठी एक नियम आहे, तो म्हणजे तुम्ही कामावरून आल्यानंतर किंवा बाहेरून कुठूनही आल्यानंतर आपण आंघोळ करायची आहे. स्वच्छ कपडे, धुतलेली कपडे आपण घालायचे आहेत आणि मगच आपण या संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन करायचे आहे. हा नियम पाळूनच आपण या संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करायचे आहे. नाहीतर आपण बाहेरून आलात, कामावरून आलात आणि आपण हातपाय धुतल्याने वाचायला बसले असे करू नका. तर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालूनच आपण या संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करा. त्याचबरोबर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ वाचण्यासाठी जे नियम आहेत ते सर्व नियम पाळायचे आहेत. म्हणजे आपण नॉनव्हेज खायचं नाही आहे, ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे, परांना टाळायचे आहे. त्याचबरोबर कांदा लसूण देखील वर्ज्य करायचं आहे. आपण गादीवर झोपायचं नाही आहे, तर आपण चटईवर झोपायचं आहे. जर कमरेचा त्रास असेल किंवा खाली बसणे शक्य नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसून वाचू शकता, आणि खाली झोपणे शक्य नसेल तर तुम्ही बेडवर चटई टाकून त्यावर तुम्ही झोपू शकता.
रोज आपला ग्रंथ वाचून झाल्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचा आहे, आरती म्हणायची आहे, आपण सात्विक जेवणच बनवायचे आहे आणि तोच नैवेद्य दाखवायचा आहे। त्याचबरोबर आपण हे सात्विक जेवणच जेवायचं आहे। गुरुवार दिनांक 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे, तर तुम्हाला शक्य होतील तितके आपण या संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करायचे आहे। तुम्ही संकल्पयुक्त करू शकता किंवा संकल्प न करता तुम्ही रोज जरी या ग्रंथाचे वाचन केले तरी देखील चालेल। गुरुचरित्र ग्रंथ इतकाच प्रभावी असा हा संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ आहे। अशक्य ही शक्य करणारा हा ग्रंथ आहे। तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने पूर्ण विश्वासाने आपण जर संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केले तर तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्या इतकेच फळ मिळणार आहे। तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।